नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज आपण पुढील 3 दिवसाचा 2 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणकोणत्या सक्रिय आहेत, तर जी ॲक्सेस ऑफ मान्सून असते ती इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा अशीच पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे आणि 2 चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहेत। एक पश्चिम बंगालच्या आसपास आणि दुसरी मध्य प्रदेशच्या आसपास सध्या चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। याच्यामुळेच विदर्भात या सिस्टीममुळे थोडाफार पाऊस मागील 2 ते 3 दिवसापासून सक्रिय आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र या भागात सुद्धा या सिस्टीममुळे पाऊस सध्या सक्रिय आहे। आज, उद्या आणि परवा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज राहील। पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यानंतर सध्या जर दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदियाच्या आसपास, नागपूरच्या आसपास पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। नाशिकचे पश्चिम भाग, याच्यानंतर पालघर, नंदुरबार, धुळेचे पश्चिम भाग या भागात सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित मध्य महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र या भागात कुठेतरी हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत। त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 2 जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 जुलैचा। आज काय परिस्थिती राहील, तर आज तुम्ही ढगांची निर्मिती पाहू शकता। इकडे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात ढगांची निर्मिती ही जास्त आहे। याच्यामुळे या भागात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तशीच इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग आणि सांगलीचा पश्चिम भाग या भागात सुद्धा ढगांची निर्मिती जास्त आहे। याच्यामुळे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तशीच परिस्थिती नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। धुळ्याच्या पश्चिम भागात सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आजसाठी राहील। त्यानंतर नंदुरबार, धुळेचे राहिलेले भाग, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर पश्चिम भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली मध्य पूर्व भाग या जिल्ह्यांचे मध्य आणि पूर्व भागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या, हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय होतील। पण असं काय नाही की जास्त वेळ पाऊस राहील, कुठेतरी 5-10 मिनिटाकरता ही पावसाची सर होऊ शकते। जास्त मोठा पाऊस नसेल, रिमझिम पाऊस होऊ शकतो। त्यानंतर अमरावती, नागपूर, वर्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। यवतमाळ, अकोला, जळगाव, बुलढाणा, वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल। हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज। आणि हे जे राहिलेले जिल्हे आहेत, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, पण सार्वत्रिक पाऊस नसेल। कुठेतरीच हा पाऊस सक्रिय होऊन थोड्या वेळाकरता राहील। त्यानंतर 3 जुलैला काय परिस्थिती राहील, तर 3 जुलैला ढगांची निर्मिती इकडे विदर्भात जास्त प्रमाणात राहील। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, पण सार्वत्रिक नसेल। काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात उद्यासाठी, म्हणजेच 3 जुलैसाठी। तसेच नंदुरबार, जळगाव, अमरावती, वर्धा, अकोला, वाशिम, बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत उत्तरेकडील या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 3 जुलैसाठी राहील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, सातारा, पुणे, नाशिक पश्चिम घाटभाग हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील। त्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगर पश्चिम भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीचे मध्यवर्ती पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी दुपारच्या वेळी का संध्याकाळच्या वेळी 10-15 मिनिटांसाठी सक्रिय होतील। सार्वत्रिक पाऊस नसेल, हलका मध्यम पाऊस, रिमझिम पाऊस राहील। त्यानंतर यवतमाळ, वाशिम, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत सार्वत्रिक पाऊस नसेल, पण थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाची सर या भागातून सक्रिय होईल। यानंतर राहिलेले भाग आहेत अहिल्यानगरचे मध्य पूर्व भाग, सोलापूरचे राहिलेले भाग, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग या भागातून कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, पावसाची सर होऊ शकते। विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी नाहीये। त्यानंतर 4 जुलैला काय परिस्थिती राहील, 4 जुलैला
इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम पावसाचा अंदाज. नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार उत्तर भागात हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून 4 जुलैसाठी राहील. यवतमाळ सुद्धा तशीच परिस्थिती राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभाग आणि मुंबई विभाग मध्यम ते मुसळधार पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील. नाशिकचे पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. तसेच छत्रपती संभाजीनगर पश्चिम भाग, अहिल्यानगर, नाशिक मध्यवर्ती पूर्व, सातारा, कोल्हापूर, सांगली मध्यवर्ती पूर्व, सोलापूरचे पश्चिम भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी एका दुसरी या भागातून होऊ शकते 4 जुलै रोजी. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, वाशिम, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. विशेष पाऊस या भागातून 4 जुलैसाठी नसेल, सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो. तर हा झाला आपला 2, 3 आणि 4 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 2 जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर इकडे ऑरेंज अलर्ट नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे पश्चिम घाटभाग, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर ठाणे, पालघर, मुंबई मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी 2 जुलैसाठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट, तसेच अहिल्यानगरचा पश्चिम भाग, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा या भागात, गडचिरोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तर हा होता 2 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलैचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.